सर्वसामान्यांचा आवाज बेधडकपणे मांडणारा न्यूज चॅनल म्हणजेच बेधडक बेधडक. नमस्कार, बेधडक बेधडक न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. पाहूया आजची धडक देणारी बेधडक बातमी फक्त आपल्यासाठी. शेतकरी कर्जमाफी घोषणेचे जयसिंगपुरात स्वागत. साखर पेढे वाटून आनंद उत्सव. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सादर केलेल्या राज्याच्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी सन्मान कर्जमाफी योजनेची घोषणा केल्याने शिरोळ तालुक्यातील शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर जयसिंगपूर येथे शेतकऱ्यांनी एकत्र येत साखर पेढे वाटून या निर्णयाचा आनंद उत्सव साजरा केला. या निर्णयामुळे कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. यावेळी बोलताना दादासाहेब पाटील चिंचवाडकर म्हणाले की राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या अडचणी ओळखून घेतलेला हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा आहे. अनेक शेतकरी पीक कर्जाच्या ओझ्यामुळे आर्थिक संकटात सापडले होते. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी सन्मान कर्जमाफी योजनेमुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळणार असून ते पुन्हा नव्या उत्साहाने शेतीकडे वळतील. शासनाने घेतलेला हा निर्णय ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थेला बळ देणारा ठरेल असेही त्यांनी सांगितले. राज्य शासनाने जाहीर केलेल्या या योजनेअंतर्गत सप्टेंबर 2025 अखेर थकीत असलेल्या पीक कर्जावर 2 लाख रुपयापर्यंत कर्जमाफी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे कर्जबाजारी झालेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. तसेच जे शेतकरी नियमितपणे पीक कर्जाची परतफेड करतात अशा प्रामाणिक शेतकऱ्यांना प्रोत्साहन म्हणून 50,000 रुपयांचे अनुदान देण्याचीही घोषणा करण्यात आली आहे. या निर्णयामुळे राज्यातील सुमारे 50 लाख शेतकऱ्यांना लाभ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. निवडणुकीच्या काळात माहिती सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफीचे आश्वासन दिले होते. आता अर्थसंकल्पातून ही घोषणा प्रत्यक्षात आणल्यामुळे राज्यातील शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. या आनंद उत्सवावेळी उपस्थित शेतकऱ्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार तसेच शिरोळ तालुक्याचे आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर तसेच माहिती सरकारचे आभार मानले. शासनाने घेतलेल्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून शेतीला नवसंजीवनी मिळेल अशी भावना यावेळी उपस्थित शेतकऱ्यांनी व्यक्त केली. या प्रसंगी अण्णासाहेब काकडे, सुरेश चौगले, बाबासाहेब चौगले, विद्याधर कर्वे, विद्याधर भवरे, पिल्लू नाईक, अण्णासो शिरगावे, सचिन चौगले, स्वप्नील पाटील, रामा कुराडे, मिलिंद मगदूम, रामा ठोंबरे, मनोज दणाने, सदाशिव शिंदे यांच्यासह उदगाव, चिंचवाड, उमळवाड, कोथळी, चिपरी, नांदणी परिसरातील शेतकरी उपस्थित होते. आमच्या बेधडक बेधडक न्यूज चॅनलसाठी आपली लाईक आमच्यासाठी लाख मोलाची आहे. चला तर मग एक लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बातमी शेअर करून आम्हाला प्रोत्साहन द्या.